स्पर्धेला गतवर्षी देखील ज्यांनी कॅपचं सौजन्य केलं, याही वर्षी ज्यांनी कॅपचं सौजन्य केलं, विजयभाऊ चौधरी, अजयभाऊ चौधरी आणि सुदर्शन भाऊ देवदरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। मी आयोजकांना विनंती करेल आपण अजयभाऊ चौधरी, विजयभाऊ चौधरी आणि सुदर्शन भाऊ देवदरे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातोय। खरं तर अजय भाऊंना आणि विजय भाऊंना फक्त सांगावं की हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग होणार आहे आणि सांगताच क्षणी या दोनही बंधूंनी या स्पर्धेला आकर्षक कॅपचं सौजन्य दिलं, त्याबद्दल अजय भाऊ चौधरी, विजय भाऊ चौधरी आणि सुदर्शन भाऊ देवदरे या तीनही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। त्यानंतर आपल्या स्पर्धेला ज्यांनी चषक सौजन्य दिलेला आहे ते सन्माननीय प्रतीकदादा मोहिते पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आणि तो सन्मान स्वीकारण्यासाठी सागर शेठ सातकर पाटील, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांना विनंती केली आहे आपण, आणि पप्पू शेठ बनसोडे यांना विनंती आपण या शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या दोन्ही मान्यवरांना आपण प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। या ठिकाणी आपण प्रतीकदादा मोहिते पाटलांच्या वतीने सागर शेठ सातकर पाटील आणि पप्पूदादा बनसोडे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। तदनंतर यूट्यूबचं लाईव्ह सौजन्य ज्यांनी दिलेलं होतं, गणेश शेठ बोत्रे आणि रविभाऊ चव्हाण यांच्या वतीनं दिनेश भाऊ गाडे पाटील यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचे। दिनेश भाऊ गाडे, गणेश भाऊ गाडे यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आपल्याला या ठिकाणी सन्मानित केला जाते गणेश शेठ बोत्रे आणि रविभाऊ चव्हाण यांच्या वतीने आदरणीय दिनेश भाऊ गाडे पाटील यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आपण दिनेश भाऊ गाडे पाटलांचा सन्मान करतो। यूट्यूबचं लाईव्ह सौजन्य दिल्याबद्दल गणेश शेठ बोत्रे आणि रविभाऊ चव्हाण यांच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांना इथे आपण सन्मानित करतोय। तदनंतर या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी सायकलचं सौजन्य दिलेलं आहे त्याबद्दल धनंजय रौंदळ, महाराष्ट्र पोलीस यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत। त्यांचाही सन्मान त्यांना पोच केला जाईल। त्यानंतर प्रीतम शेठ लालगुडे, हॉटेल गोल्डन विंगचे सर्वसर्वा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। त्यांचा प्रतिनिधी जर कोण असेल तर त्यांना विनंती आपण आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। प्रीतम शेठ लालगुडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। तदनंतर स्वर्गीय बाबासाहेब सोनवणे क्रीडा शिक्षक यांच्या स्मरणार्थ शुभा ट्रॉफी हाऊस आणि MB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी विनंती करेल नितीन भाऊ सावंत किंवा महेश भाऊ चव्हाण यांना विनंती आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि मी आयोजकांना विनंती करेल आपण तो सन्मान देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं। नितीन भाऊ सावंत यांना विनंती आपण व्यासपीठावर या, ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला तो थोडं पटपट्या आपल्याला या ठिकाणी सन्मानित केला जाते। शुभा ट्रॉफी हाऊस आणि MB स्पोर्ट्स यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। तदनंतर अध्यक्ष शिवमुद्रा प्रतिष्ठान खेड तालुका सचिन शेठ सावंत यांच्या वतीने एका सायकलचं सौजन्य लाभलेलं होतं, त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने केला जातोय। त्यांचं देखील मनापासून आभार आहोत। विनायक शेठ लोखंडे, पोर्टिया मेडिकल कंपनी मॅनेजर मुंबई यांचा विशेष सन्मान केला जातोय। त्यांनाही विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, आपल्याला या ठिकाणी सन्मानित केला जातोय।
हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आपण सगळ्यांनी पाहिली, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम या हुतात्मा राजगुरू स्पर्धेवरती केला। तर सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, पर्व 5वं संपलेलं आहे, अजून बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात देखील झाली नाही, परंतु जे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 6व्या क्रमांकाचं पर्व होणार आहे, त्या 6व्या पर्वासाठी प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा ज्यांच्या वतीनं दिलं जाणार आहे ते सन्माननीय बाळासाहेबजी कडलक साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही साहेबांचं मनापासून आभार आहोत। 6व्या पर्वासाठी साहेबांच्या वतीनं पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे। त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वासाठी चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपयांचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेलं आहे, अजय भाऊ चौधरी आणि विजय भाऊ चौधरी या दोन्ही बंधूंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचं मनापासून आभार आहोत। त्यांच्या माध्यमातून 6व्या पर्वाला ही बक्षिसं या ठिकाणी अनाऊन्स केलेलं आहे, त्यांचं पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत। अजूनही जर कुणाला 6व्या पर्वासाठी बक्षिसं द्यायची असेल तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या सदस्यांकडे आपण त्या प्रकारची नावं पाठवू शकता, त्या प्रकारे आपण त्या बक्षिसांची उद्घोषणा या व्यासपीठावरून करणार आहोत। तदनंतर आपण या ठिकाणी विशेष सन्मानित करतोय आदरणीय शिवाजी शेठ गोपाळे, संतोष शेठ मुके, कुमार प्रतीक शेठ गोपाळे आणि अविनाश शेठ मुके यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय, ज्यांनी खेळाडूंसाठी आणि मान्यवरांसाठी बिस्लरीच्या पाण्याचं बॉक्स सौजन्य केलं। त्याबद्दल चिखलगावचे उपसरपंच शिवाजी शेठ गोपाळे, एकवासील पुणेचे संतोष शेठ मुके, श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअरचे प्रतीक शेठ गोपाळे आणि युवा उद्योजक अविनाश शेठ मुके यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। मी आयोजक मंडळींना विनंती करेल आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। कावरामण्णा मिंडे आणि राहुल शेठ पांडमन, जावेदभाई तांबोळी यांच्या शुभ हस्ते आपण प्रतीक गोपाळे आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचा सन्मान करतोय। सालाबाद प्रमाणे गेली 2 वर्षे यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत। तदनंतर या ठिकाणी आपण विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। आदरणीय पाणी जार सौजन्य ज्यांनी दिलं ते श्री गौरव शेठ कानसकर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। शंकरभाऊ मराठे यांना विनंती करेल आपण गौरवदादा कानसकर यांच्या वतीनं आपण सन्मानाचा स्वीकार करावा। शंकर शेठ मराठ्यांना विनंती आपण गौरव शेठ कानसकर यांच्या वतीनं सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। मी राहुल शेठ तिगड्यांना विनंती करेल आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गौरव शेठ कानसकर यांचा सन्मान आपण करतोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। तदनंतर स्लीव आणि गार्डचं सौजन्य देणारे युवा उद्योजक कुमार शेठ सांडबोर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि कुमार शेठ सांडबोर यांच्या वतीनं सन्मान घेण्यासाठी निखिल शेठ काळोके आणि मंगेश शेठ घोंगे यांना विनंती करेल आपण कुमार शेठ सांडबोर यांच्या वतीनं आपण सन्मानाचा स्वीकार करावा। आदरणीय मंगेश दादा घोंगे यांना विनंती केला तर आपण कुमार शेठ सांडबोर युवा उद्योजक यांच्या वतीनं आपण सन्मानाचा स्वीकार करावा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपण कुमार शेठ सांडबोर यांचा विशेष सन्मान करतोय, ज्यांनी स्लीव आणि गार्डचं सौजन्य दिलं, त्याबद्दल कुमारदादा सांडबोर यांचं मनपूर्वक मनापासून आभारी आहोत। साकोडी नगरीचे माजी सरपंच रोहितदादा सुपे यांचा सन्मान केला जातोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर साकोडीचे लोकनियुक्त सरपंच शंकर शेठ गवारी यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचबरोबर सचिन शेठ पडवळ या ठिकाणी बोरदरा नगरीचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहे, सचिन भाऊंना विनंती करेल आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपणही त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। मान्यवरांचे सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। साकोडी नगरीचे लोकनियुक्त सरपंचांचा सन्मान केला जातोय, त्याचबरोबर माजी सरपंच रोहितदादा सुपे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। सचिन शेठ पडवळ याही मान्यवरांचा सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आपण संपन्न करतोय। साबीरबाई इनामदार यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केलेला आहे, त्यांनी तृतीय क्रमांकाला बक्षिसाचं सौजन्य दिलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार आहोत। त्याचबरोबर अंबेटा नगरीचे माजी आदर्श उपसरपंच
अमोल भाऊ दवणे यांच्या वतीनं बक्षीस सौजन्य होतं, त्यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतो आणि त्यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं अमोल भाऊ दवणे यांचा आम्ही मनपूर्वक मनापासून आभारी आहोत। त्याचबरोबर वैभव शेठ घुमटकर माजी अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आम्ही विनंती करतो महेश भाऊ चव्हाण यांना विनंती करेल आपण वैभव शेठ घुमटकर यांच्या वतीनं आपण सन्मानाचा स्वीकार करावा। कावरामांना मिंडे यांना विनंती केला तर आपण वैभव शेठ घुमटकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। त्यानंतर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं रोख रक्कम 71,000 रुपये पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष आणि राजकुनगर नगरीचे माजी सरपंच अतुलभाऊ देशमुख यांच्या वतीनं 71,000 रुपयांचं बक्षीस या स्पर्धेला होतं आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। अतुल भाऊंच्या वतीनं सन्मान घेण्यासाठी राजकुनगर नगरीचे माजी उपसरपंच अशुभाऊ बंडलकर यांना विनंती केला तर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि तो सन्मान देण्यासाठी राहुल शेठ पानमंद कावरामांना मिंडे यांना विनंती करेल आपण अतुलभाऊ देशमुख यांच्या वतीनं अशुभाऊ बंडलकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा। अतुल भाऊंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे, अशुभाऊंनी तो सन्मान स्वीकारला आहे। तदनंतर आपण या स्पर्धेच्या निमित्तानं एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय ज्यांच्या माध्यमातून चौथ्या पर्वात देखील 1 लाख रुपये, 5व्या पर्वात देखील 1 लाख रुपये आणि 6व्या पर्वात देखील 1 लाख रुपये या पारितोषिकाची उद्घोषणा करणारे दिशा उद्योग समूहाचे सर्व दिशा स्पोर्ट फाउंडेशनचे सर्व आणि क्रिकेट खेळाडूंच्या सुखात आणि दुःखात सहभागी असणारे व्यक्तिमत्व हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय बाळासाहेबजी कडलक साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय। एकदा जोरात टाळ्या वाजवत 1 लाख रुपयांचं लाख मोलाचं पारितोषिक दिलं त्याबद्दल आपण साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं तो मात्र या ठिकाणी केला जातोय। साहेबांच्या वतीनं आदरणीय युवराजदादा कडूंना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या गेली 3 पर्व 1 लाख रुपयांचं लखपती पारितोषिक देणारे बाळासाहेबजी कडलक साहेबांचा सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मुख्य व्यासपीठावरती संपन्न होते। आदरणीय युवराजदादा कडू त्या सन्मानाचा स्वीकार करतात। जावेदभाई तांबोळे आणि राहुल शेठ पानमंद हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक यांच्या वतीनं आपण हे सन्मान या ठिकाणी देऊन त्यांना मात्र सन्मानित करतोय। ऑफिशियली अंपायर सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। आदरणीय संजयजी भालेराव सर, आदरणीय अजयजी आवळे सर, आदरणीय महेश जाधव सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मी तीनही पंचांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या आपला विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। तीनही पंचांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं तीनही पंचांना आपण सन्मानित करतोय। त्याचबरोबर राहुल बोंबे सरांना विनंती आपणही व्यासपीठावरती या आपल्याला विनंती केला तर आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं शेवटच्या दिवसभरामध्ये त्यांनी अतिशय सुंदर समालोचन आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं केलं। ते समालोचक मित्र आदरणीय राहुल बोंबे सर यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपण पंचांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। संजय भालेराव सर, अजय आवळे सर आणि महेशजी जाधव सर या पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। तदनंतर आदरणीय राहुलजी बोंबे सरांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि सन्मान संपन्न झाल्यानंतर राहुल सरांना विनंती आपणही या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी जॉईन व्हा या आपल्याला विनंती केली जाते।
हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीनं शिरूर तालुक्याचा सुमधुर गोड आवाज गेली 5 पर्व या स्पर्धेमध्ये समालोचन करतायत राहुल बोंबे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। तदनंतर आपल्या खेड तालुक्यातील एक सुमधुर गोड आवाज ज्यांनी या स्पर्धेत अतिशय सुंदर समालोचन केलं आदरणीय सुमित सुतार सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। सुमित सुतार सरांना विनंती करेल आपण सन्मान घेण्यासाठी समोर यायचे, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय। सुमित सुतार सरांना विनंती आपण समोर आपलाही देखील सन्मान त्या ठिकाणी संपन्न केला जातोय। हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्याला त्या ठिकाणी सन्मानित केला जातोय। राहुल बोंबे सरांना विनंती आपण या तदनंतर या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं प्रवीण करपे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय, ज्यांनी या स्पर्धेत अतिशय सुंदर समालोचन केलं ते आदरणीय प्रवीणजी करपे सर यांना विनंती केला ते आपण आपला सन्मान हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग कमिटी वतीनं केला जातोय, त्याही सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा। प्रवीणजी करपे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचक दिनेश ठाकूर सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। मी सुमित सरांना विनंती करेल आपण दिनेश ठाकूर सरांच्या वतीनं आपण सन्मान या ठिकाणी स्वीकारावा। अण्णांना विनंती आपण सन्मानित करावा आदरणीय दिनेशजी ठाकूर सरांना। त्यानंतर पहिलवान रामदास रोकडे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीने आपण सन्मानित करतोय, सन्मान या ठिकाणी संपन्न केला तो आदरणीय रामदासजी रोकडे सरांचा सन्मान केला जातोय। तदनंतर माऊली मंडप अँड डेकोरेटर्स आदरणीय पहिलवान प्रवीण शेठ काळोखे सुनील शेठ काळोखे या दोनही बंधूंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी सुनील भाऊंना विनंती करेल आणि प्रवीण भाऊंना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। त्याचबरोबर माऊली ग्राफिकचे सरसर्व निखिल शेठ काळोखे यांना विनंती आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय, आपण सन्मानाचा स्वीकार करावा। मान्यवरांना विनंती 1-2 मिनिटात आपण लगेच बक्षीस वितरण या ठिकाणी सुरू करणार आहे, त्यामुळे मान्यवरांना विनंती आपण हे सन्मान संपन्न झाल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ सुरू करणार आहे। त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं आयोजक त्यानंतर ह्या सर्व स्पर्धेचं नियोजन अगदी ऑक्शन पासनं ही स्पर्धा संपन्न होईपर्यंत एक सुंदर असं नियोजन आयोजन समालोचक म्हणून खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं हे काम या ठिकाणी पाहिलं, पुणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आणि खेड तालुक्याचं वाडागावचे असणारे सुपुत्र अर्थात उत्तम सावंत सरांचा सन्मान होते। जोरदार टाळ्यांनी आपण उत्तम सावंत सरांना या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय। खरं तर ही स्पर्धा संपन्न होत असताना खूप मोठं योगदान उत्तम सावंत सरांचं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये समालोचक म्हणून देखील खूप मोठं खरं तर नाव त्यांनी या ठिकाणी मिळवले, आपलं देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत। त्यानंतर आपण मुख्य पारितोषिकांकडे वळतोय। सगळ्यांचे सन्मान संपन्न झालेले आहेत। नजर चुकीने जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि मुख्य बक्षीस आपण आता या ठिकाणी देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय। प्रथमतः आपण फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय आणि हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचा मेगा फायनल मॅन ऑफ द मॅच सामनार किताब जाईल शेखर रणपिसे। फायनल मॅन ऑफ द मॅच साठी आपण जी बक्षीस आहेत ती आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय सभापती भगवान शेठ पोकरकर साहेबांना विनंती, आता आपण समोर या बक्षीस वितरणाला आपण सुरुवात केलेला आहे। संचालक सुधीरभाऊ भोमाळेंना विनंती आहे, राजू शेठ पाचरणे यांना विनंती आहे, जे व्यासपीठावरती उपस्थित सगळे मान्यवर आहेत आपण सगळे समोर या। सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण आता बक्षीस वितरण समारंभाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। फायनल मॅन ऑफ द मॅच शेखर रणपिसे, आपण या ठिकाणी फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय।
थंडरची एक बॅट देखील आपण पाहिलं तर रेडी नाहीत आणि बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं शेखरला 2000 रुपयांचं बक्षीस आपण देऊन सन्मानित करतोय। मी सभापती साहेबांना विनंती करेल आपण शेखरला 2000 रुपये आणि त्याचबरोबर गुड्डूबाई सतीश भाऊ बदाले थंडर स्पोर्ट्स ओनर यांच्या वतीनं शेखरला एक फायनल मॅन ऑफ द मॅचला बॅट ती देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। फायनल मॅन ऑफ द मॅच शेखर रणपिसे। तदनंतर आपण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला एक स्पोर्ट सायकल या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ती स्पोर्ट सायकल त्याचबरोबर या स्पर्धेतील एक उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी ती आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। आणि आपल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज 2 खेळाडू रेसमध्ये होते, एक होता विवेक शिवेकर, एक होता अमित राऊत। दोनही खेळाडूंच्या विकेट सेम आहेत परंतु ॲव्हरेज नुसार सर्वोत्कृष्ट गोलंदाज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 5व्या पर्वाचा अमित राऊत। उत्कृष्ट गोलंदाज या किताबानं आपण अमित राऊतला सन्मानित करतोय। बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं अमित राऊतला 2000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आणि ते देखील आपण साहेबांच्या वतीनं देऊन सन्मानित करतोय। अमित राऊतला 1000 रुपयांचं बक्षीस आहे। बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं ते देखील आपण अमितला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, वेल प्ले अमित आणि टीम अमितला आपण उत्कृष्ट गोलंदाज या किताबानं या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यानंतर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट फलंदाज यासाठी देखील एक स्पोर्ट्स सायकल आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी आहे। आपल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज या किताबासाठी 2 खेळाडू ते मात्र आपल्याला रेसमध्ये पाहायला मिळाले। अनिकेत रोडेच्या धावा होत्या 117, ललित मुसळे यांच्या धावा होत्या 119, कुलदीप दायबर यांच्या धावा होत्या 141। तर या स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू सर्वोत्कृष्ट फलंदाज 156 धावा करत सर्वोत्कृष्ट फलंदाज किताब जाईल सचिन बर्गे। 4 खेळाडू सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या किताबांच्या रेसमध्ये होते। सचिन बर्गे यांना आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। एव्ही स्पोर्ट्सच्या वतीने एक आकर्षक बॅट आहे ती आपण विजेता आयकॉन खेळाडू त्याला आपण ही बॅट देऊन सन्मानित करतो आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा विजेता आयकॉन वेगाचा बादशाह आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू विश्वजीत ठाकूर विजेता आयकॉन। सचिन बर्गे यांना आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज या किताबाने सन्मानित केले, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। त्यानंतर विश्वजीत ठाकूरला आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील विजेता आयकॉन एक आकर्षक बॅट आपण देऊन सन्मानित करतोय। त्याचबरोबर एव्ही स्पोर्ट्सच्या वतीने एक आकर्षक ब्रँडेड 70-70चा टी शर्ट आहे। या स्पर्धेचा उपविजेता आयकॉन भूषण गोळे। विश्वजीतला विनंती आहे थांबा, विश्वजीत साठी साहेबांच्या वतीनं काही कॅश प्राइज आहे ते देखील आपण विश्वजीत ठाकूरला देऊन सन्मानित करतोय। मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण विश्वजीत ठाकूरला 3000 रुपयांचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय। भूषण गोळे यांना विनंती आपण या मृण्मय दादा काळे पाटलांना विनंती आपण देखील समोर आपल्या शुभ हस्ते देखील ही सगळी बक्षिसे आपण देतोय। सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही सगळी बक्षिसे देतोय। या स्पर्धेचा उपविजेता आयकॉन भूषण गोळे याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा।
गतवर्षी देखील 2 आयकॉन खेळाडू आपल्या स्पर्धेत खेळले आणि इथे आपण पाहिले तर उपविजेता आयकॉन भूषण गोळे 70-70चं एक आकर्षक टी शर्ट इथे आपण त्याला देऊन करतोय सन्मानित. तदनंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आपण पाहिले तर संपन्न झाली 5व्या पर्वात. चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपये सचिन भाऊ मांजरे, किरण शेठ मुके, वैभव शेठ घुमटकर, मयूर शेठ गायकवाड, अभिषेक गायकवाड यांच्या वतीनं 51,000 रुपये, तर प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्या वतीने एक आकर्षक चषक तो देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आणि आपल्या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय ओम साई 11 शेलू भांबोली, कैलास भाऊ निकाडे, पैलवान नितीन तात्या वाडेकर, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मालकीचा संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. कॅप्टन विनंती आपण या योगेश शिवेकर आणि टीम आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देऊन सन्मानित केला. ते हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये अनेक मानाचा करंडक इथे आपण सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊन सन्मानित करतोय. ओम साई 11 शेलू भांबोली. हॅलो. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या तृतीय क्रमांकाला रोख रक्कम 51,000 रुपये. साबीरबाई इनामदार, उपसरपंच श्री क्षेत्र कडूस, श्री राजू शेठ पाचारणे, संचालक विविध विकासकारी सोसायटी तिनेवाडी, अमोल भाऊ दवणे, माजी उपसरपंच आंबेटान, मंगेशदादा गुंडाळ, नगरसेवक राजकुर नगर या मान्यवरांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 51,000 रुपये, तर प्रतीकदादा मोहिते पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने एक आकर्षक हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा चषक तो आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतो. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे उपसरपंच श्री क्षेत्र माळुंग इंगळे, नितीन भाऊ फलके, माजी उपसरपंच माळुंग इंगळे, शेखरदादा तुपे यांच्या मालकीचा संघ श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब माळुंगे इंगळे या संघासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील ठरेल तृतीय क्रमांकाचा मानकरी. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण संघमालक शेखरदादा तुपे आणि नितीन भाऊ फलके यांचा देखील एक विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. आपण त्यांचा पहिल्या दिवशी सन्मान केला होता, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं एक विशेष सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आदरणीय शेखरदादा तुपे, नितीन भाऊ फलके या दोनही संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मी भगवान शेठ पोकरकर साहेबांना विनंती करेल, मृण्मय दादा काळेंना विनंती करेल, सगळ्याच मान्यवरांना विनंती करेल, सुधीरभाऊ बोमाळे आणि व्यासपीठावरती उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते शेखरदादा तुपे आणि नितीन भाऊ फलके यांना देखील आपण एक विशेष सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या निमित्ताने ठिकाणी संघ मालकीत्व घेतलं त्याबद्दल संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने संघ मालकांचा विशेष सन्मान तो मात्र या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यानंतर आपण काही मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न केले. संघमालक शेखरदादा तुपे आणि संघमालक नितीन भाऊ फलके यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केलेला आहे.
तदनंतर आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 71,000 रुपये अतुलभाऊ देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीनं आहे आणि त्याचबरोबर प्रतीकदादा मोहिते पाटील यांच्या वतीनं एक आकर्षक भव्य दिव्य हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा चषक तो देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड बेताळे बाडा यलवाडी हा संघ ठरतोय द्वितीय क्रमांकाचा उपविजेता। संघ मालक दिनेश भाऊ गाडे, संघ मालक राहुल तिंगळे, संघ मालक दत्ताभाऊ आवळे या सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावर या। रोख रक्कम 71,000 रुपये आणि त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा एक आकर्षक भव्य दिव्य हा चषक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय। त्याचबरोबर संघ मालक दिनेश भाऊ गाडे पाटील यांचा देखील एक सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। कॅप्टन विवेक शिवेकर आणि संपूर्ण टीमला विनंती आपण या गणेशजी वाडेकर साहेबांना विनंती आहे सगळी टीम या मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड येलवाडी बेताळे बाडा। हॅलो, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देऊन आपण सन्मानित करतोय उपविजेत्या संघाला रोख रक्कम 71,000 रुपये आणि एक हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा भव्य दिव्य चषक या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय। विवेक शिवेकर आणि टीम या स्पर्धेत ठरतीये उपविजेता रनर अप या टीम साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। त्यानंतर आपण आजच्या दिवसातील प्लेयर ऑफ द डे या किताबाकडे येतोय। आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात ज्याने सर्वाधिक धावा बनवल्या जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्टच्या वतीनं एक आकर्षक बॅट आहे आणि ती बॅट आपण देऊन सन्मानित करतोय। आजचा प्लेयर ऑफ द डे गणेश गुंडरे। गणेश गुंडरेला विनंती आपण व्यासपीठावरती या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द डे ची आकर्षक बॅट आपण गणेश गुंडरेला इथे देऊन मात्र सन्मानित करतोय। आपण काही मुख्य पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित केलेले आहेत कारण का मान्यवरांना पुढील कार्यक्रमाला जायचंय त्यामुळे मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार। मी भगवंत शेठ पोकरकर साहेबांना विनंती करेल फक्त आपण एक 2-3 शब्दामध्ये या स्पर्धेच्या या ठिकाणी कौतुक करा आणि आपलं मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी व्यक्त करावं। खेड तालुक्याच्या मानाची भव्य क्रिकेट स्पर्धा हुतात्मा राजू प्रीमियर लीग पर्व 5वं RPL 2024 निश्चितपणानं IPLला लाजवून असं आपलं इथं ग्राउंड आणि गेले 5 वर्ष अविरतपणे सगळे तालुक्यातील दिग्गज मंडळी त्यांनी याचं आयोजन केलं, त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो कारण तालुक्यातून जे जे खेळाडूंना वाव मिळतो ते निश्चितपणानं आता तालुका पातळीवर जिल्हा पातळी राज्य पातळीवरती खेळण्याचा त्यांना बहुमान मिळणार आहे। कारण कुठल्या याच्यामध्ये वशिला किंवा काही न करता किंवा कुणालाही भेदभाव न करता जो निर्णय असेल तो निर्णय सांगायचं काम निश्चितपणानं आयोजक मंडळाने केलं, त्यांचं आभार मानावं तेवढे थोडे आहेत। ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्यांचा निश्चितपणानं त्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला, पण ज्यांचा या ठिकाणी त्यांचा पराभव झाला निश्चितपणानं त्याही खेळाडूंनी पुढच्या 6व्या पर्वामध्ये याच्यापेक्षा चांगली कामगिरी करून आपण कसं चषक जिंकू निश्चितपणानं ते सांगावं लागेल। या ठिकाणी ज्यांचा प्रथम क्रमांक आला असे आमचे साकोडी गावचे युवा उद्योजक त्यांनी निश्चितपणानं गेले आता हे 3रं चषक त्यांनी जिंकलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करावं थोडं आहे कारण त्यांनी मागच्या वेळेसुद्धा प्रथम क्रमांक दिला। ज्यावेळेस असे कोण दानशूर व्यक्ती या ठिकाणी येतात त्यामुळं कुठंतरी ह्या क्रिकेट ह्या आपल्या खेड तालुक्यामध्ये आपल्याला माहीत आहे आंबेगाव किंवा बाकी तालुक्यामध्ये क्रिकेटची एवढी काही स्पर्धा नाही
खेड तालुक्यामध्ये असे काही उद्योजक मंडळी असतील, अतुलभाऊ असतील, ज्या ज्या मंडळींनी ज्यांनी या ठिकाणी भाग घेऊन या ठिकाणी याचं काम करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी देणगी दिली त्या सर्व देणगीदारांसुद्धा मी आभार मानतो. आणि ज्यांनी संयोजक मंडळींनी ज्यांनी काम केलं, ज्यांनी अहोरात्र या ठिकाणी वेळ देऊन, आपल्याला माहिती आहे दगदगी जीवनामध्ये कोण वेळ देत नाही, त्यांनीसुद्धा वेळ दिला. ज्यांनी या ठिकाणी सभामंडप असेल, ज्या ठिकाणी आपलं या क्रिकेटचं जे ग्राउंड आहे IPLला लाजवण यांच्यापेक्षा आपलं चांगलं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध आपल्या खेड तालुक्यामध्ये आहे. भविष्य काळामध्ये आमचीही काही गरज लागली निश्चितपणे आम्ही 100% करणार आहोत. या मागच्या वर्षीसुद्धा आम्ही काय मदत केली होती, ह्याही वर्षी आम्ही मदत केली, पुढच्या वर्षीसुद्धा काही मदत लागली निश्चितपणे आम्ही तुम्हाला देण्याची या ठिकाणी शब्द देतो. आणि IPLला कारण उशीर खूप झालेला आहे. सर्व आयोजक मंडळी असतील, त्यामुळे सगळीच मंडळी, आमचे सरपंच असतील, आमचे जावेदभाई असतील, संपले तिघे साहेब असतील, सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण आता लकी ड्रॉच्या बक्षिसांकडे येतोय आणि मॅन ऑफ द सिरीजची गाडी आणि प्रथम क्रमांक आपण त्यानंतर वितरित करणार आहे. लकी ड्रॉची जी बक्षिस आहेत ती आपण प्रथम त्या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहेत, खिशातले कुपन आता वरती काढा. आता लकी ड्रॉची तुमच्या कुपनची बारी आलेली आहे, त्यामुळे कुपन सगळ्यांनी आता वरती काढा. लहान मुलांना विनंती, आपण थोडंसं खाली या. आता सगळी लहान मुलं खाली या, सगळी लहान मुलं खाली या. पटपट पटपट तुमचे कुपन नंबर तुम्ही चेक करा. आपण आज मान्यवरांच्या हस्ते आपण कुपन काढणार आहे. सगळ्यात प्रथम आपण इलेक्ट्रिक रवीसाठी या ठिकाणी लकी ड्रॉ करतोय. मी सभापती साहेबांना विनंती करेल आपण या लकी ड्रॉचं या ठिकाणी वितरण करावं. या ना एक जण मुरुनभाई दादांना देखील विनंती आहे. सगळे या, राजू शेठ पाचाने, सुधीर भाऊ. प्रथमतः आपण सभापती साहेबांच्या शुभ हस्ते पहिला लकी ड्रॉ क्रमांक या ठिकाणी करतोय. इलेक्ट्रिक रवी लकी ड्रॉ कुपन क्रमांक आहे 2 5 4 6 2546. लकी ड्रॉचे कुपन क्रमांक आहे 2546. थांबा, खाली पण आहे, चेक करा, नीट चेक करा. 2546. धनराज कोरे आपण पाहिलं तर कुपन घेऊन येत आहेत, परंतु कुपनची खात्री केल्याशिवाय या ठिकाणी आपण ही बक्षीस या ठिकाणी कुपनची खात्री करून देतोय. दोनही लकी ड्रॉ आपण देतोय. धनराज भाऊ कोरे यांना देखील इलेक्ट्रिक रवी देऊन आपण सन्मानित करतोय आणि राजू शेठ पाचरणे यांचे चिरंजीव यांना आपण एक ब्लूटूथ या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर पुढील लकी ड्रॉ आपण मृण्मय दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. मृण्मय दादांना विनंती करेल आपण पुढील लकी ड्रॉ करावा. पुढील लकी ड्रॉ क्रमांक या ठिकाणी आहे 2464. या ना पटपट यावरती लकी ड्रॉचे मानकरी थोडं पटपट या. वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे त्यांना विनंती आपण पटपट या. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन या ठिकाणी मिळत आहेत त्यांना विनंती आपण पटपट या. 2464 कुपन दाखवा आधी. कुपन क्रमांक या ठिकाणी मॅच केला जाईल. कुपन क्रमांक या ठिकाणी आपण मॅच करतोय. या दोघांना देखील आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉची या ठिकाणी वस्तू देतोय.
एक इस्त्री आणि एक ब्लूटूथ देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. या दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. सुधीर भाऊंच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ या ठिकाणी संपन्न करतोय. लकी ड्रॉचा क्रमांक या ठिकाणी आहे 2233. 2233. चला पटपट्या लकी ड्रॉचे मानकरी पटपट्या. 2233. 2233 या दोनही लकी ड्रॉच्या मानकरींना आपण बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. या दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. 2 दिवसांची पुस्तकं एकत्रित झालेली आहेत त्यामुळे आपण हे सगळे लकी ड्रॉ या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. पुढील लकी ड्रॉ आता आपण राजू शेठ पाचरणे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा लकी ड्रॉ या ठिकाणी करतोय. त्यानंतर पुढचा लकी ड्रॉ आहे 2618. 2618. 2618. कोणी आहे का? 2618. 1 2618. 2 चेक करा, चेक करा, नंबर नीट चेक करा. 2618. 3 या पटकन या. लकी ड्रॉचे मानकरी ठरलेले प्रेक्षक आपण पाहिले तर आज प्रचंड आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतायत. आपण हे लकी ड्रॉचं बक्षीस कुपन दाखव 2618. ओके यांना एकदा चोरा टाळा जो यांच्यासाठी लकी ड्रॉचे मानकरी ठरलेला आहे. त्यानंतर पुढील लकी ड्रॉ आपण या ठिकाणी करतो. मी विनंती करेल रामदास शेठ मुकेश साहेब आपल्या समेत आहेत. $2622. 2622. 2622. 1 आहे का? या त्यांना आपण हे बक्षीस देऊन सन्मानित करतोय. लकी ड्रॉच्या माध्यमातून एक आकर्षक मिक्सर आहे हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीने आणि तो मात्र ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. अजय राजपूतची टीम जिंकली. सूर्या शिंगाडेचा संघ देखील जिंकला आणि लकी ड्रॉ देखील त्यांच्याच बाजूला चालू आहे. त्यानंतर पुढील लकी ड्रॉ आपण करतोय. कुकर साठी लकी ड्रॉ असेल. सचिन मामांना विनंती या. सचिन भाऊ आपण देखील पुढे. 2386. 2386. या पटपट्या ज्यांचे कुपन क्रमांक निघतात त्यांना विनंती आपण पटपट्या. $2386. प्रेशर कुकर आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय आणि त्यानंतर 2386 यांना आपण एक इलेक्ट्रिक शिगडी ती मात्र या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मान्यवरांना विनंती या ना. त्यानंतर मान्यवर आता सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे 1-2 मिनिटं लक्ष द्या.
लकी ड्रॉचे कुपन आपण आज भरपूर वाटलेले आहेत. काही पुस्तकं कालची शिल्लक होती ती देखील आपण दिलेली आहेत. त्यामुळे डबल या ठिकाणी आपण कुपनचं वितरण केलेलं आहे. परंतु सगळ्यांना सांगू इच्छितो, आता स्पोर्ट्स सायकल जे आपण प्रत्येक दिवशी देऊन सन्मानित करतोय त्यासाठी आपण आता लकी ड्रॉ करणार आहे. पण जर 2 कुपन निघाले त्याच क्रमांकाचे सेम तर त्या दोघांमध्ये चिठ्ठी टाकली जाईल आणि ज्याची चिठ्ठी निघेल त्याला स्पोर्ट्स सायकल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. लकी ड्रॉची सायकल कुणाला जाईल आणि तो कुपन क्रमांक काय असेल? 2591. 2591. 2591 कुपन क्रमांक. अजूनही जर कुणाकडे कुपन असेल तर चेक करा. 2591 चे 2 मानकरी बनलेले आहेत. यांच्यामध्ये आपण चिठ्ठी टाकून सायकल त्या ठिकाणी दिली जाईल. आरिकेत किटल्या 11 बैलाचे मालक आज प्रचंड लकी ठरलेले आहेत आणि त्यांना 2 लकी ड्रॉची बक्षीस मिळाले आहेत. परंतु आपण सायकल साठी या ठिकाणी चिठ्ठी टाकतोय. सगळ्या मांडणाऱ्यांना विनंती करला आपण आता मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे येतोय. मुख्य पारितोषिक आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर आपण काही मुख्य पारितोषिक आहेत ती आपण अर्धा या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सर्वात प्रथम राजू शेठ पाचरणे यांच्या चिरंजीवाला देखील लकी ड्रॉचं कुपन लागलेलं होतं. परंतु त्यांनी चिठ्ठी न करता जे दुसरे लकी ड्रॉचे मानकरी ठरले आहेत. तुझं नाव काय? कुलदीप राजपूत यांना आपण ही लकी ड्रॉची स्पोर्ट्स सायकल देऊन सन्मानित करतोय. एकदा राजू शेठ पाचरणे यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी पुन्हा एकदा एक मोठं मन या स्पर्धेच्या निमित्तानं दाखवलेलं आहे. आरिकेतचं मनापासून अभिनंदन तर राजू शेठ पाचरणे साहेबांचं मनापासून आभार. आणि आरिकेतच्या शुभ हस्ते आपण ही सायकल कुलदीपला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आरिकेतला विनंती या आरिकेतच्या शुभ हस्ते आपण ही स्पोर्ट्स सायकल कुलदीपला आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आरिकेतला मिळालेली सायकल त्यानं कुलदीपला या ठिकाणी दिलेला आहे. एकदा या दोघांसाठी जोरात टाळ्या वाजवा. आरिकेतचं मनापासून आभार तर कुलदीपचं मनापासून अभिनंदन. तदनंतर आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देतोय. प्रथम क्रमांकाला बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे.
आरिकेतला आपण 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. मी भगवान शेठ पोकरकर साहेबांना विनंती करेल, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपण आरिकेतला 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सभापती साहेबांना विनंती करेल आपण आरिकेतला पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करावं. त्याचबरोबर आपण शेवटच्या षटकात सचिन गाडवेने जे 3 डॉट बॉल टाकले होते त्यासाठी जे पारितोषिक जमा झालेलं होतं ते आपण या ठिकाणी देतोय. सचिनला विनंती आहे, सचिनसाठी रुपेश दादा रसाळ यांच्या वतीने 1500 रुपयांचं पारितोषिक होतं जमा झालेलं आपण सचिनला या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. दिगंबर देवधर यांच्या वतीने काय पारितोषिक होती ती देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्यांनी देखील दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघाला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस होतं ते देखील आपण देऊन सन्मानित करतोय. त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघ थोडं लक्ष द्या ना. ज्या गोलंदाजांनी विकेट घेतलात ना त्यांनी पटपट वरती या बरं. ज्यांनी गोलंदाजी करताना विकेट घेतल्यात त्यांनी पटपट या. 4 विकेट होत्या, 4 विकेट होत्या. ज्यांनी घेतल्यात त्यांनी पटपट या. विश्वजित ठाकूर या, विजयभाऊ चौधरी, अजयभाऊ चौधरी यांचं बक्षीस आहे ते देखील आपण देतोय. मी विनंती करेल हे बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करावं. दिगंबर देवधर यांच्या वतीनं विकेटसाठी बक्षीस आहे. सगळी कॅश पारितोषिक आपण या सगळ्या गोलंदाजांना या ठिकाणी देतोय. प्रत्येक विकेटला ही बक्षीस आहेत आणि ती देखील आपण देऊन सन्मानित करतोय. कॅचसाठी देखील जे पारितोषिक होतं सरपंच साहेबांच्या वतीनं 1500 रुपये आणि अजयभाऊ विजयभाऊंच्या वतीनं ते देखील आपण देतोय. मी सरपंच साहेबांना विनंती करेल, गवारी साहेब आपल्या वतीनं जे 1500 रुपयांचं बक्षीस होतं ते आपण अजय राजपूतला या ठिकाणी देऊन सन्मानित करावं. अजय राजपूत यांना गवारी साहेबांच्या वतीनं जे बक्षीस होतं ते देखील आपण अजयभाऊ चौधरी विजयभाऊ चौधरींच्या वतीनं जे बक्षीस होतं अजय राजपूतला ते देखील आपण सन्मानित करतो. आणि सरपंच साहेबांच्या वतीनं लोकनियुक्त सरपंच गवारी साहेब यांच्या वतीनं देखील 1500 रुपयांचं बक्षीस होतं ते देखील आपण अजयला देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर आता प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्याच्या अगोदर आपण मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आणि या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वाधिक धावा बनवत या स्पर्धेत मात्र तो ठरलेला आहे. त्या रेसमध्ये आपण पाहिले तर तसे 4 खेळाडू आपण पाहिले. अनिकेत रोडेच्या 117 धावा, 4 विकेट, त्याचे पॉइंट आहेत 157. ललित मुसळेंच्या 119 धावा, 5 विकेट, त्यांचे पॉइंट आहेत 169. कुलदीप दायबर यांचे 141 धावा, 2 विकेट, त्यांचे पॉइंट आहेत 161. परंतु या स्पर्धेत सर्वाधिक पॉइंट 200+ धावा, आजच्या शेवटच्या दिवसात 100+ धावा. मॅन ऑफ द सिरीज, 2 व्हीलर बाईक, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. राजगुरुनगरवरतून गाडी जाईल थेट देवाची आळंदीला. गणेश गुंडरे 228 पॉइंट या स्पर्धेत ठरतोय बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट खेळाडू. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या दुचाकी गाडीची चावी आपण देऊन सन्मानित करतोय. गणेश गुंडरे तो मात्र ठरेल बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट.
सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब गणेश गुंडरेला देऊन सन्मानित करतोय. एक नवीन बायकर मॅन मिळालाय खेड तालुक्याला. गणेशचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. गणेश आपल्या समेत आहेत. एक दोनच शब्दात गणेश, टू व्हीलर बाईक मिळते त्याबद्दल तू काय सांगशील? खूप आनंद होतोय. फर्स्ट मॅन ऑफ द मॅच सिरीज भेटलेली आहे मला. आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद आहे. बट माझी टीम जी आम्ही फर्स्ट मॅचपासून आलो, साहिल राऊतचं जे योगदान आहे त्यांच्यामुळं आम्ही आत्ता हे फायनल खेळतोय. 1 बॉल 4ला त्याने 6 मारला. भूषण गोळेने सुपर 2 टीमा दिवसातून वर असताना 3 बॉलला 9 धावा करण्याची गरज असताना 2-6 मारले. आणि आज पण 1 बॉल 6ची गरज असताना साहिल राऊत साहिलमुळं आम्ही आज इथपर्यंत आलो आहे. खरं त्याचं मनापासून खूप आभार. आणि संघाने पण खूप सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. गणेश गुंडरेला आपण मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक देऊन सन्मानित करतोय. आणि तदनंतर आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी देणार आहे. तत्पूर्वी आपण या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे पाटील यांच्या वतीनं आदरणीय मृण्मय दानांना विनंती केली आपण या स्पर्धेच्या निमित्तानं 1-2 शब्द आपण मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. गणेश गुंडरेला सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीज हा किताब या ठिकाणी आपण देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर आता सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं लक्ष द्या. महत्वाच्या बक्षिसाकडे आपण जातोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा मानकरी जो संघ ठरलेला आहे त्या संघाला बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला जे 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं ते कमिटीच्या वतीनं दिलं जात आहे. परंतु साहेबांच्या वतीनं अजून 1 लाख रुपये या टीमला आपण देऊन सन्मानित करतोय. म्हणजे दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी हा संघ ठरतोय विजेता आणि तो बनतोय 2 लाख रुपयांचा मानकरी. बाळासाहेबजी कडलक आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांच्या मालकीचा संघ ठरतोय या स्पर्धेचा विजेता चॅम्पियन. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपण सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते, सगळ्या आयोजकांच्या शुभ हस्ते बाळासाहेबजी कडलक साहेबांना विनंती करेल. सगळ्या साकोडीच्या ग्रामस्थांना विनंती आपण सगळे वरती या. सरपंच साहेब, माजी सरपंच, त्याचबरोबर विद्यमान सरपंच, त्याचबरोबर सोसायटीचे संचालक अजयभाऊ चौधरी, विजयभाऊ चौधरी, बाळासाहेबजी कडलक साहेबांचा संपूर्ण मित्रपरिवार या सगळ्यांना विनंती आपण सगळ्या आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण ही बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. $2 लाख रुपयांचं पारितोषिक आपण देऊन सन्मानित करतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी या स्पर्धेचा बनतोय विजेता चॅम्पियन. एकदा जोरात टाळ्या वाजवा. गतवर्षीप्रमाणे एक नवीन विजेता मिळतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाला. गतवर्षीचे विजेते होते पाचारने ढोरेवाडी यस तिनेवाडी ढोरे बांबरवाडी. तर या वर्षीचे विजेते ठरत आहेत दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. बाळासाहेबजी कडलक साहेब आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांच्या मालकीचा संघ ठरतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा मानकरी. बाळासाहेबजी कडलक साहेबांना विनंती करेल आपण या स्पर्धेच्या निमित्तानं 2 शब्द आयोजक कमिटीच्या वतीने ठिकाणी आपण व्यक्त करावेत. तदनंतर आम्ही विनंती करतो आदरणीय राहुल दादा थिगळे यांना विनंती करेल की आपण सगळ्या बक्षीसदात्यांचं, सगळ्या विजेत्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय राहुल शेठ थिगळे यांना विनंती करेल आपण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं सगळ्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करावं. अरुणभाऊ गुंडाळ यांच्या वतीने देखील आपण पाहिलं तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजक कमिटीसाठी त्यांनी एक पुतळा या ठिकाणी भेट दिलेला आहे. त्यांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक
मनापासून आभार आहोत आणि त्यांना विनंती केला जाते आपलाही सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। अरुण भाऊ गुंडाळ यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर राहुल दादा तिगड्यांना विनंती आपण सगळ्या बक्षीसदात्यांचं मान्यवरांचं आणि विजेत्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करावं। राजगुरुकुलर प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये ज्या संघ मालकांनी आणि बक्षीसदात्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि त्याबद्दल त्या सर्वांचं कमिटीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि असं सहकार्य आम्हाला वेळोवेळी करत राहावे अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व या ठिकाणी संपलं असं आयोजक कमिटीच्या वतीनं जाहीर करतो। तोच जोश, तोच जल्लोष, तोच आनंद, तोच उत्साह घेऊन पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 6वं पर्व इथे आपण पुढील वर्षी या मैदानावरती आपण संपन्न करणार आहोत। आयोजकांच्या वतीनं स्पर्धा संपली या ठिकाणी जाहीर करतो। विजेत्यांचं अभिनंदन, बक्षीसदात्यांचं मनापासून आभार आणि स्पर्धेचा समारोप या ठिकाणी संपन्न झालेला आहे। बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपलेला आहे। नजर चुकीनं जर कुणाचा मान सन्मान किंवा नामोल्लेख राहिला असेल तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीचे सदस्य अनेक घटक या नात्यानं या ठिकाणी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि स्पर्धेचं 5वं पर्व संपलं असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो। त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार। उद्या या मैदानावरती हुतात्मा राजगुरू फोटोग्राफर असोसिएशनच्या माध्यमातून एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा संपन्न होणार आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या फोटोग्राफर मित्रांना खेड तालुक्यातील आपण देखील त्या फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे, आपण त्या मॅचसाठी आवर्जून उपस्थित व्हा। त्याचबरोबर परवा खेड तालुका केमिस्ट प्रीमियर लीग यांच्या वतीनं या मैदानावरती एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा संपन्न होणार आहे। त्याही सगळ्या केमिस्ट बांधवांना विनंती आपण सगळे त्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित व्हा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि स्पर्धा या ठिकाणी संपली असं आयोजकांच्या वतीनं जाहीर करतो।